कोरेगाव शहर व पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या सज्जनपुरा येथील हनुमान मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन. हनुमान कला क्रीडा व सांस्कृतिक विकास मंडळ सज्जनपुरा कोरेगाव येथील सुमारे 103 वर्षापूर्वीचे सर्वात जुने वेशीवरचा मारुती म्हणून प्रसिद्ध असलेल्या हनुमान मंदिरात दिनांक 2 एप्रिल गुरुवार रोजी विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने पहाटे 5:30 वाजता श्रींना अभिषेक व जन्मोत्सव प्रवचन सोहळा, सकाळी 6:05 श्रींचेवर पुष्पवृष्टी, पाळणा, सुंटवडा वाटप, तसेच सकाळी 7 ते 9 या वेळात सौ श्रद्धा भाटे महाड यांचे सुश्राव्य कीर्तन, सायंकाळी 5 वाजल्यापासून महाप्रसाद वाटप व सायंकाळी 7:30 वाजता श्रींची महाआरती होणार आहे. तर या सर्व धार्मिक कार्यक्रमांचे व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे. जय श्रीराम. नमस्कार. उद्या दिनांक 2/4/26 रोजी चैत्र पौर्णिमा सालपातप्रमाणे श्री हनुमान जयंती उत्सव साजरा होत आहे. सचिवालय विभागातील न्यायालयीन इमारतीच्या आवारात जे हनुमान मंदिर उत्सव गेला 103 वर्षापासून पारंपरिक धार्मिक पद्धतीने साजरा होत आहे. सदर मंदिर हे न्यायालयाचे बांधकामासोबत म्हणजे 1923 साली बांधले होते. त्यावेळेपासून या विभागातील रहिवासी सदर उत्सव साजरा करत आहेत. सन 1971 साली त्यावेळेचे न्यायाधीश कै शिवाजीराव शेटे साहेब यांच्या पुढाकाराने सदर मंदिराचा जीर्णोद्धार होऊन नवीन मंदिर बांधले गेले. त्यावेळेपासून धार्मिक, क्रीडा, कला व सांस्कृतिक कार्यक्रमांचा आयोजन केले जाते. नमस्कार. श्री हनुमान जयंती महोत्सव वर्ष 103 सालाप्रमाणे श्री जयंती गुरुवार 2 एप्रिल 2026 रोजी श्री जसो पारंपरिक पद्धतीने पाहत आहे. तरी सर्व ठिकाणी या सर्व उत्सवात सहभागी व्हावी मंडळाच्या वतीने नम्र विनंती आहे. कार्यक्रम पहाटे 5:30 अभिषेक, जन्मोत्सव प्रवचन, सकाळी 6:05 श्रींचेवर पुष्पी, पाळणा, सुंठवडा, सकाळी 7 कीर्तन, सौ श्रद्धा भाटे महाड, सायंकाळी 5 पासून महाप्रसाद वाटप, सायंकाळी 7:30 श्री महाआरती. नमस्कार. जय हनुमान कला क्रीडा मंडळ सज्जनपुरा शिवाजीनगर कोरेगाव यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही हनुमान जयंती साजरी होत आहे. 103 वर्ष पूर्ण होत असून यंदाचा जन्मोत्सव हा दरवर्षीप्रमाणे साजरा केला जात आहे. यामध्ये सकाळी अभिषेक व इतर सर्व कार्यक्रम, तर संध्याकाळी महाप्रसाद होणार आहे. तरी प्रभाग क्रमांक 3, 4, 6 तसेच बागलकोट व सद्गुरुनगर याचबरोबर कोरेगावतील सर्व नागरिकांना व भाविकांना विनंती की हनुमान जयंती महाप्रसादात व हनुमान जयंतीचा सर्वांनी लाभ घ्यावा असे मंडळाच्या वतीने मी आवाहन करतो.